विचार करा, एका क्षणात तुमच्या हातात असं काहीतरी येतं जे तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकतं. पण काय होईल जर तेच स्वप्न एका भयानक दुःस्वप्नात बदललं तर? चला, आज आपण चेखवची एक अशीच कथा पाहूया, जी संपत्ती, लोभ आणि माणसाच्या स्वभावाचं एक कटू सत्य आपल्यासमोर मांडते. म्हणजे खरा प्रश्न हा नाही आहे की जिंकल्यावर काय होईल. खरा प्रश्न तर हा आहे की त्या जिंकण्याची खरी किंमत काय असू शकते. ही गोष्ट आपल्याला हेच दाखवते की कधीकधी जे आपल्याला हवं असतं ते मिळवणं आपल्यासाठी चांगलं असेलच असं नाही. चला तर मग कथेची सुरुवात करूया. भेटूया इवान आणि माशाला. एक अगदी साधं सरळ जोडपं जे आपल्या छोट्याशा आयुष्यात खूप समाधानी आहे. पण हे समाधान तोपर्यंतच टिकतं जोपर्यंत नशीब त्यांचं दार ठोठावत नाही. तर हा इवान द्वित्रिच आपल्यापैकीच कुणीतरी एक आपल्या आयुष्यात खुश, समाधानी, कदाचित थोडासा कंटाळेलाही. त्याच्याकडे जगातलं सगळं काही नाहीये, पण जे आहे ते त्याच्यासाठी पुरेसं आहे. हे लक्षात ठेवा, कारण आता हे सगळं बदलणार आहे. आणि मग काय होतं? एका अगदी सामान्य रात्री जेवणाच्या टेबलवर एक छोटीशी आठवण सगळं काही बदलून टाकते. माशाचं लॉटरीचं तिकीट. एक अगदी साधी, निरुपद्रवी वाटणारी गोष्ट जी त्यांच्या आयुष्यात एक मोठं वादळ आणणार आहे. हे बघा, हा नुसता उत्साह नाहीये, हा एक सुखद गारवा आहे. किती विचित्र भावना आहे नाही? आनंद आणि भीतीचे एक विचित्र मिश्रण. हा तो क्षण आहे जिथे वास्तवाला तडे जायला सुरुवात होते. 75,000. विचार करा, हा फक्त एक आकडा नाहीये, हे एक संपूर्ण नवीन आयुष्य आहे, स्वातंत्र्याचं एक वचन आहे. पण जसं आपण पुढे पाहणार आहोत, प्रत्येक स्वातंत्र्याची एक किंमत असते. आणि मग स्वप्नांना सुरुवात होते. सुरुवातीला हे एक खूप गोड, दोघांनी एकत्र पाहिलेलं स्वप्न असतं, आशा आणि उत्साहाने भरलेलं. पण फार काळ नाही. या स्वप्नाला लवकरच तडे जातात. हां, या कथेतला एक खूप महत्वाचा क्षण आहे. ते मुद्दाम शेवटचा नंबर तपासायला उशीर करतायत. का? कारण सत्यापेक्षा ती जिंकण्याची शक्यताच त्यांना जास्त गोड वाटतीये. ते जणू कल्पनेच्या नशेतच रमून गेले आहेत आणि ही नशा खूप धोकादायक आहे. इवानचा प्लॅन किती प्रॅक्टिकल वाटतोय नाही का? कर्ज फेडायचं, नवीन घर, थोडा प्रवास, अगदी परफेक्ट स्वप्न. पण हे एकत्र पाहिलेलं स्वप्न फार लवकरच एका स्वार्थी कल्पनेत बदलणार आहे. आणि इथेच कथेला एक गडद वळण लागतं. आपण या शब्दाचं मी मध्ये रूपांतर होतं. जे स्वप्न दोघांचं होतं ते आता एका व्यक्तीचं बनतं. आणि इथूनच त्यांच्या नात्यात विष पसरायला सुरुवात होते. आता इवानची स्वप्न बघा. किती स्पेसिफिक आहेत. थंड सूप, मशरूम या गोष्टी म्हणजे काय, तर अशा आयुष्याची प्रतीकं आहेत जे त्याचं कधीच नव्हतं. तो वास्तवापासून इतका दूर जातो की तो स्वतःला कोणीतरी वेगळाच समजू लागतो. हा फरक बघा. सगळं काही स्पष्ट होतं. एका बाजूला एकट्याने फिरण्याचं स्वातंत्र्य आणि दुसऱ्या बाजूला जबाबदारीचं ओझं. अचानक त्याची बायको, जी त्याची पार्टनर होती, ती त्याला एक अडथळा वाटू लागते. आणि इथेच प्रेम हळूहळू द्वेषात बदलू लागतं. म्हणजे आता मुद्दा पैसांचा राहिलेलाच नाहीये. मुद्दा हा आहे की पैसा त्यांच्यासोबत काय करतोय, तो त्यांच्या नात्यात कसा विष कालवतोय, त्यांच्या प्रेमाला कडवटपणात कसा बदलतोय. अरे देवा, किती किती वाईट बदल आहे हा. जी स्त्री कधी काळी त्याचं सर्वस्व होती, ती आता त्याला म्हातारी आणि सामान्य वाटतेय. जणू काही पैशाच्या विचाराने त्याच्या डोळ्यांवर एक वेगळीच पट्टी बांधली आहे आणि तो तिला आता एका वेगळ्याच नजरेने पाहतोय. आणि हे विष फक्त पत्नीपुरतंच राहत नाही, ते पूर्ण जगापर्यंत पसरतं. आता त्याला प्रत्येकजण शत्रू वाटतो, एक सरपटणारा प्राणी ज्याला फक्त त्याचे पैसे हवेत. तो लोभामुळे आलेल्या असुरक्षिततेने पूर्णपणे ग्रासलाय. पण माशाई काही वेडी नाही आहे. तिला दिसतंय सगळं. तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा तो द्वेष तिला जाणवतोय. आणि तो तिलाही बदलून टाकतो. आता ती प्रेमळ पत्नी राहिलेली नाही, ती एक शत्रू बनलीय, जी स्वतःच्या स्वप्नांच्या रक्षणासाठी तयार आहे. आणि आता आपण येतो कथेच्या क्लायमॅक्सवर. वातावरण इतकं तापलेलं आहे, द्वेष आणि संशयाने भरलेलं. आता फक्त एकच गोष्ट बाकी आहे, सत्य. हे किती दुर्दैवी आहे ना, नाही का? त्याला आता जिंकण्या हरण्याशी काही देणं घेणं नाहीये. त्याला फक्त तिला दुखवायचं आहे. हे पैशांबद्दल नाहीच, हे आता सूड घेण्याबद्दल आहे. हाच तो क्षण आहे. फक्त एक अंक, एक सेकंड आणि सगळं काही बदलणार आहे, की नाही? आणि संपलं. काहीच नाही. स्वप्न भंगतं.
आणि वास्तव एका जोरदार थपडीसारखं समोर येऊन उभं राहतं. तर मग जेव्हा ही नशा उतरते तेव्हा मागे काय उरतं? स्वप्न तुटल्यावर काय शिल्लक राहतं? आणि यातली गंमत बघा, त्यांनी खरं तर काहीच गमावलं नाहीये, पण तरीही त्यांनी जणू सर्वस्व गमावलंय. त्यांचा आनंद, त्यांचं समाधान, त्यांचं प्रेम सगळं काही संपलंय, आणि तेही अशा स्वप्नामुळे जे कधी खरं झालंच नाही. हे फक्त निराश होणं नाहीये, हा आयुष्यभराचा पश्चाताप आहे. तो जो माणूस होता तो आता हरवलाय आणि तो त्याला कधीच परत मिळणार नाही. ही आहे पैशाची ताकद. ती तुम्हाला घडवूही शकते आणि पूर्णपणे बिघडवूही शकते. तर जाता जाता एक प्रश्न मनात येतो, खरंच जर ते जिंकले असते तर ते खरोखर श्रीमंत झाले असते का? की ते आधीच श्रीमंत होते आणि त्यांना ते कधी कळलंच नाही? ही कथा आपल्याला हेच सांगते की आपली खरी संपत्ती आपल्याकडेच असते, फक्त ती बघायला डोळे उघडे ठेवावे लागतात.